नाशिक हायवेला येऊन इकडचा कढीवडा न खाता जाणं म्हणजे पापच। परीक्षा झाल्यावर राजगुरुनगरमध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर पुण्याकडे निघताना बहिणीला काहीतरी खायचंय म्हणल्यावर हायवेलाच असलेल्या हॉटेल निलेशकडे गाडी वळवली। आज जाऊन गर्दीतून जागा पटकावून बसल्यावर यांचा कढीवडा आणि मिसळ स्पेशल आहे असं समजलं, पण सकाळीच सिंबाबरोबर मिसळ खाल्ली होती, त्यामुळे आता कढीवडाच आणा म्हणलं। पुढच्या 5 मिनिटात पिवळ्या धमक कढीमध्ये पोहोच 2 गरम गरम बटाटे वडे, त्याच्यावर शेव कोथिंबीरीचा सडा, सोबत एक लांब लचक पाव, अर्धी जिलेबी आणि बादलीवर कढी असा ऐवज टेबलावर आला तसं वड्याचे रिसर तुकडे करून या खमंग कढी वड्यावर दणका दिला। एकदम जबरदस्त विषय होता बरं का। अजून 2-4 कढी वडे बनवले असते, पण घरी कढी न खाणारा मी आज एवढ्या आवडीने कढीवर ताव मारतोय ही बातमी तातडीने बहिणीकडून बायकोपर्यंत पोहोचेल या भीतीने थोडंसं आवर्त घेतलं आणि या मामांच्या आग्रहास्तव 2-2 घोट चहा घेतला आणि परत निघालो। नाशिक हायवेवरून जाताना इकडचा कढीवडा न खाता जायचं पाप तुम्ही सुद्धा करू नका आणि अशाच कडक स्पॉटसाठी फॉलो करत राहा फूड स्वॅगरला।